स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांची अचानक आरोग्य उपकेंद्रास भेट, अनेकांची भंबेरी, ठेकेदाराला इशारा। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी LKG UKG पहिली ते 10वी रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC MTSC NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। घर बांधायचंय मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर। आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल। पत्ता कृष्णानंद स्टील, विटा, तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे। सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी अचानकच खानापूर तालुक्यातील आळसंद येथील आरोग्य उपकेंद्रास भेट दिली। यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष आल्यानंतर अनेकांची मोठी भंबेरी उडाली। सांगली जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत अनेक ठिकाणी भेटी देण्याचा धडाका सुरू ठेवला। आज त्यांनी आळसंद येथील सुरू असलेल्या नूतन आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामास भेट दिली। यावेळी त्यांनी सुरुवातीपासूनचे शेवटचं काम कसं झालंय याची माहिती घेतली। आळसंद पंचकृषीत हे आरोग्य उपकेंद्र लोकांना फायदेशीर ठरेल या दृष्टीने उभारण्यात येत आहे। त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। लवकरच ते लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध व्हावं अशा आशा आहे, तर याचं काही काम बाकी आहे। ऋषिकेश लाड यांनी या आरोग्य उपकेंद्रात भेट देताना सर्व ठिकाणी जात प्रत्यक्ष काम कसं झालंय हे पाहिलं। यावेळी त्यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केलं। मात्र यामध्ये काही त्रुटी ठेकेदारांना ठेवल्या, त्यांना ताबडतोब सूचना त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य हिम्मतराव जाधव, सरपंच अभिनंदन जाधव यांच्यासह आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणची पाहणी झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळेत वळवला। त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेविषयी समाधान व्यक्त केलं। शाळेची गुणवत्ता तसेच दर्जा सुधारण्यासाठी आपण मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं। तसेच या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा चांगला पटही आहे याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी प्रथम ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार केला। यानंतर ते आळसंद ग्रामपंचायतीमध्ये गेले। तिथं त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेतला। सरपंच यांनी याबाबतची सविस्तर माहिती त्यांना दिली। आरोग्य उपकेंद्रात असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांनी आपल्या वेतनाबद्दल विचारलं। त्यावेळी त्यांना वेतन कमी मिळत असल्याची धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली। त्यांनी या बाबींची गंभीर दखल घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचं वेतन दिलं जाईल आणि ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी यावेळी दिलेत। मात्र आज अचानकच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी या ठिकाणी शासकीय कार्यालयांची पाहणी केल्यानं अनेकांच्या धाबेदार आणले। एंट्री घेतलं एवढं उंच का घेतली? उचलून एलिव्हेशन पार्किंग DEC एवढं पुढे तुम्हाला करायचं तरी एक कोपरा केला असतं, पार्किंगला पूर्ण केलं झालं असतं। काय झालं बिना काम तुमचं एस्टिमेट एवढं वाढलं आहे उचलून घेताना असं जसं जिल्हाधिकारी वरती आणता येत मला, मग ते तुम्ही परत आपल्या आधी काढून घेतलं कॉन्ट्रॅक्टर सांगा साईड वगैरे जरा स्वच्छ करायचं होतं, मुरुम वगैरे सगळं टाकून। आळसंद गावामध्ये जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सन्माननीय ऋषिकेशदादा लाड यांनी अचानकपणे गावाला भेट दिली। कारण का आरोग्याविषयी आणि शिक्षणाविषयी तळमळ असणारं नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं जिल्हा त्यांच्याकडे पाहतोय। आणि आज सहज रस्त्यानं जात असताना आपलं कर्तव्य काय आहे तर ते अचानकच PSCला गेले, बांधकाम बघितलं, आमच्या ग्रामपंचायतीला भेट दिली। आणि खरं तर PSC बांधकाम बघत असताना देखील त्याने आवर्जून आमचे नेते अनिल भाऊंच्या आठवणींना देखील उजाळा दिला आणि गावाच्या विकास कामाबद्दल देखील अतिशय कौतुकाची थाप आमच्या पाठीवरती दिली। व काही कामाच्या त्रुटी असतील संबंधित अधिकाऱ्यांना असेल, ठेकेदारांना असेल, त्या पद्धतीच्या सूचना दिल्या।
आज त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली, PSCला भेट दिली. काय समाधान व्यक्त केलं किंवा काय चर्चा झाली राहिलेल्या उर्वरित कामाबाबत? अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला काय गरजा लागणार आहेत, तुम्हाला अजून काय काम लागणार आहे आणि काय केलं पाहिजे ह्या विषयावरती प्रामुख्याने चर्चा ऋषिकेशदादांनी केली. अतिशय सकारात्मक भूमिका खरं त्यांची आज दिसली. आमचे मुख्याध्यापक असतील किंवा सर्व शिक्षक स्टाफ सर्वांची विचारपूस करून शाळेसाठी काय निधी लागणार आहे किंवा उपकेंद्रासाठी काय प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अजून काय गरजेचं आहे याची पाहणी करून त्या सर्वांच्यावरती उपाययोजना करण्याच्या दृष्टीने त्यांनी खऱ्या अर्थानं आज प्रयत्न केला. नवीन PHC बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं, परंतु काही ठेकेदाराच्या त्रुटी होत्या, त्यांना देखील सूचना दिल्या. काय सूचना दिल्या? ठेकेदारांना ठोसपणे त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे. अजून काही किरकोळ त्रुटी होत्या त्या देखील त्रुटी पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा